नमस्कार, मी संजय खानविलकर. तुमचं पुन्हा एकदा शालिनी वाडीमध्ये स्वागत. आपण 1 वर्षापूर्वी शालिनी वाडीत आलो होतो. आता पुन्हा आलोय. वर्षभरात शालिनी वाडीमध्ये बरंच काही झालंय. शालिनी वाडीचं स्वतःचं रूप आता बदलायला सुरुवात केली आहे. शालिनी वाडीचं हे रूपडं कसं बदलतंय ते तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो. तर चला सोबत माझ्या आता. गेल्या वर्षभरात जवळजवळ 7 बंगलो तयार झाले आणि आम्ही ते हँडओव्हर पण केले. लोकांना जसे हवे होते त्यांच्या प्रत्येक आवडीनिवडीनुसार, त्यांच्या गरजेनुसार ते आम्ही त्यांना बांधून दिले. आणि हे साथी लोक एवढे आनंदी आहेत की ते आता महिन्यातनं एकदा किंवा दोनदा, इव्हन पावसाळ्यात देखील येऊ तिथे राहणे. आणि पावसाळ्याची खरी मजा काय ती त्यांनी एन्जॉय केली. आता ह्या प्रोजेक्टमध्ये 12 बंगल्यांचं आत्ता काम सुरू आहे आणि पुढच्या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये अजून 10 बंगल्यांचं काम सुरू होईल. तुम्ही हा जो सगळा आम्हाला प्रतिसाद दिला वर्षभरात, त्या वर्षभरातल्या प्रतिसादामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि आम्ही हा लवकरात लवकर प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत. तुमचा जर हा प्रतिसाद आम्हाला असाच राहिला आता आय एम व्हेरी शुअर की पुढच्या 2 वर्षात हा प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करू. गेल्या आठवड्यातच या 2 बंगल्यांचं आम्ही पोझिशन दिलं आहे. हा 2 BHK आहे बी टाईप. सोबत आपण तुम्हाला दाखवूया की आम्ही कसं क्वालिटी काम केलं आहे. म्हणजे टीम किती स्वतः लक्ष देऊन काम करत असते. जसं आता हा तुम्ही एंटर केल्या तुम्हाला हा जो दरवाजा दिसतोय हा सागवानी दरवाजा आहे. आम्ही प्रॉपर लोकल साग वापरतो आणि त्याला प्रॉपर पॉलिश करून इथल्या कारागिरांनी बनवलेले दरवाजे आहेत. हा जो बंगला आहे हा ग्राउंड+1 आहे. हा प्रशस्त याचा हॉल आहे. आम्ही वरती फॉल सिलिंग बनवून दिलेले आहे, लाईट्स लागल्या आहेत. हा प्रशस्त असा किचन एलटायर आम्ही त्यांना किचन दिलेलं आहे. किचन ओटा आहे. आपण पहिल्या माळ्यावर जाऊया. पहिल्या माळ्यावरनं काय गंमत वेगळीच आहे ह्या बंगल्याची. ह्या बंगलोचा जी मुख्य टेरेस आहे त्या टेरेसमध्ये आलं. किती प्रशस्त टेरेस वाटते. संध्याकाळची चहा इथं घ्यायला किती मस्त वाटते. आता तुम्हाला मी दाखवतोय कोकणातलं टुमदार घर. हा बंगला खरं पाहता आम्ही आमच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे बनवलं आहे. हे जे घर बांधलं आहे आम्ही तिथे कस्टमरची रिक्वायरमेंट फार टिपिकल रिक्वायरमेंट होती. ओपन किचन त्यांना दिला जेणेकरून त्यांना किचनही इथं मिळाला आणि 2 त्यांना बेडरूम दिले करून जेणेकरून त्यांची जी रिक्वायरमेंट होती ती रिक्वायरमेंट पूर्ण झाली. परत इथे तेच केलं आहे. क्रॉस व्हेंटिलेशन दिलं आहे. भरपूर प्रकाश आहे. हवा फार छान मिळणार आहे. आता आपण जो बंगला बघायला जाणार आहोत ना तो आमच्या आर्किटेक्ट पेंडुरकरांचा आहे. वेगळा कस्टमाइज बनवला आहे त्यांनी. 4 BHK बंगलो आहे. खरं तर हा जो पूर्ण प्लॉट साईज आहे ही 4.5 गुंठ्याची प्लॉट साईज आहे. आणि हा बी टाईपचा बंगला होता ज्याच्यामध्ये 3 BHK 3 बेडरूम बनणार होते. पण आपण याच्यामध्ये 4 बेडरूम बसवले. प्रशस्त असे बेडरूम बनवलेत. कस्टमाइज करून घेतलेला आहे. बेडरूम आहे, वॉर्डरोब बनलेला आहे. सुंदर असा हा बेडरूम बनला आहे. पूर्ण फुल्ली इक्विप्ड असा हा किचन यांनी बनवला. इकडे गॅलरीत बसलं ना की कोकणातली खरी मजा काय असते ते इथं अनुभवता येते. छान सुंदर अशी गार हवा, मागे हिरवीगार झाडी, इथे नजर जाईल तिथपर्यंत डोंगर रंगा दिसतात हिरव्यागार. खरं तर प्रत्येक आठवड्याच्या शनिवार रविवारी माझे पाय आपसूक ह्या शालिनी वाडीकडे फिरतात. त्याची 2 कारणं आहेत. एक तर मला निसर्गाचा आनंद लुटता येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जी काही कामं चालली आहेत ती खरंच क्वालिटीची कामं होत आहेत की नाही, मुलं बरोबर काम करतायत की नाही याचं स्वतःचं जे पर्सनल इन्स्पेक्शन आहे ते करता येतं आणि ते बघता येतं. मुलांना त्यांची छोट्या छोट्या गोष्टी दाखवता येतात. आता गेल्या आठवड्यात या बंगल्यामध्ये या बंगल्याच्या ओनरची व्हिजिट झाली. त्यांनी त्यांना जे रिक्वायरमेंट आहेत ते आमच्या टीमला सांगितलं. पण ते त्याप्रमाणे होतं आहे की नाही ते आम्ही प्रत्येक गोष्ट चेक करत असतो. मित्रांनो, हे रेस्टॉरंट बनतं आहे आणि हे रेस्टॉरंट आता पुढच्या 2 किंवा 3 महिन्यात पूर्ण होईल. आणि आमची कल्पना अशी आहे या रेस्टॉरंटच्या मागची की इथल्या ज्या महिला आहेत त्या महिला हे रेस्टॉरंट चालवतील. त्यामुळे तुम्हाला प्युअर घरगुती आणि घरातलं जसं कोकणातलं जेवण असतं तसं जेवण इथं मिळेल असे आमचा प्रयत्न आहे. अशी आमची शालिनी वाडी गेल्या वर्षभरात तिने आपलं रूपडं आता बदलायला सुरुवात केली. मी ते बघितलंच. शालिनी वाडी तर खऱ्या अर्थाने निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल आणि इथल्या आपलं जे सुख आहे, जे दापोलीत सुख आहे त्याचा आनंद घ्यायचा असेल
तर आम्हाला नक्की तुम्ही संपर्क साधा. म्हणजे जी मार्केटिंग टीम आहे ती तुम्हाला तुमच्या प्रत्येक रिक्वायरमेंटची तुमची पूर्तता करायला तयार आहे. मला नक्की आवडेल तुम्हाला शालिनी वाडीमध्ये वेलकम करायला आणि तुमचं घर झालेलं मला आवडेल. ते तुमचं हक्काचं असेल, तुमच्या आवडीचं घर मला बनवून द्यायला खूप आनंद होईल. धन्यवाद.